महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना आयपीसी कायद्यात बदल। आयपीसी कायद्यात नव्याने बदल झाला असून याबाबत काय बदल आहेत याची माहिती आज जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। सर, नवीन कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू होती। आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही नवीन कायद्यानुसार काही गुन्हे दाखल झालेत का? आज 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे 3 नवीन कायदे अंमलबजावणीमध्ये आले आहे आणि त्यातून IPC, CRPC आणि जुना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे 3 आता त्याच्या ऐवजी हे आलेले आहे। त्याप्रमाणे जालना पोलीसची पूर्ण तयारी आमची झालेली आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला आज आम्ही नागरिकाला बोलून जनजागृती पण त्याबाबत केलेली आहे। आज आमच्याकडे आतापर्यंत 2 FIR दाखल झालेली आहे, एक मंठा पोलीसमध्ये आणि एक कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये। पण ती दोघेही घटना जुनी असल्यामुळे जुने IPCचे कलम त्याच्यामध्ये लागले आहे, पण त्याची पूर्ण तपास जो आहे आता नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे होणार आहे। अजून आज जर काही घटना घडली आणि ती जर कोणी तक्रारदार दाखल करण्यासाठी आला तर भारतीय न्याय संहिताप्रमाणे त्याच्यामध्ये दाखल घेतली जाणार आहे। हे नवीन कायद्यामध्ये बरेच प्रोसिजरल पार्ट जो असतात, कार्यपद्धती ती सोपी करण्यात आलेली आहे। खासकर व्हिडिओग्राफी, ऑडिओग्राफीची खूप चांगली पद्धत याच्यामध्ये केलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हॉट्सॲप असो, ईमेल असो, त्यातून पण स्टेटमेंट पाठवू शकतात। तक्रार लोक करू शकतात आणि ते तक्रार केली की त्याच्या 3 दिवसाच्या आत पोलिसांना त्याची दखल घ्यायची आहे, असा पण त्याच्यामध्ये तरतूद आहे। जर 3 वर्षापेक्षा कमी शिक्षामध्ये अटक करायची तर DYSPची परवानगी घ्यावी लागणार आहे। तर बरेच असे प्रोव्हिजन्स केले आहे जो नागरिकाचा जो हक्क असतात त्याला सुरक्षित करण्यासाठी त्याच्या थोड्या दिवसानंतर ते दिसेल की बराच त्याच्या इम्प्रूव्हमेंट झालेला आहे। सर, नागरिकांमध्ये सध्या म्हणजे कन्फ्युजन या निमित्ताने तयार झाले, काय आव्हान करू इच्छित असं? नाही, कन्फ्युजनचा काही प्रश्नच नाही आहे। तो जो प्रोसिजरल पार्ट आहे ते आम्हाला बघायचं आहे, पोलिसाला बघायचं आहे। जो अगोदर क्राईम होता तो आज पण क्राईमच आहे। जर कोणाची मारहाण झाली, जुना आम्ही 324 कलम लावत होते, आता BNS प्रमाणे वेगळी कलम लागणार, त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा प्रश्न नाही आहे। काही चांगले चेंजेस केले आहे। मोब लिंचिंग जसा एक प्रकार झाला, जर कोणाला मोब लिंचिंग झाली तर त्यासाठी वेगळा एक कलम केली आहे। मुलीची छेडछाड वगैरेबद्दल थोडे स्ट्रिक्ट केले आहे। तर नागरिकांचा जो जुने सगळे होते ते तर आहेच, काहीतरी ॲडच केला आहे। तर संभ्रमचा प्रश्नच नाही, फक्त एवढा आहे की कलम अगोदर हा लागत होती, आता दुसरी लागणार आहे। तर ते पोलीस बघेल, सर्व प्रभारी अधिकाऱ्याला आम्ही त्याबद्दल ट्रेनिंग केलेली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।